नमस्कार मित्रांनो, हा नक्कीच पूर्ण ब्लॉग बघा आणि खूप बघण्यासारखं आहे. आता तुम्हाला बिन लहानपणीची तुमची आठवण येत असेल. आता मी पण निघालोय मित्रांनो माझ्या मामाच्या गावाला आणि माझं एक काम बिन होतं आणि मला एक कार्यक्रम अटॅच करायचा होता. आता माझी फॅमिली घेऊन निघालोय. माझी मिसेस आणि माझा मुलगा आहे आणि मोठ्या भावाची मुलगी आहे. आता तुम्ही बघू शकता का मी मुंबई हवेला निघालोय. आणि पण त्याच्यात इतकं काम चालू आहे आमच्या नाशिक मध्ये, कारण कुंभमेळा येतोय ना मित्रांनो, त्याच्यामुळे काम तर चालणारच आहे आणि फुल जोरदार चालू आहे. आणि त्याच्यात माझी मिसेस माझ्या आजीला कॉल करून सांगते का आम्ही येतोय, म्हणजे माझ्या आजीला अक्का बोलतोय आम्ही. आता बघू शकता गाडी फुल पळू राहिलो एकदम सणानाना पिरिरिरी. आता निघालोय आम्ही मुंबईच्या दिशेकडे. आता मुंबईचं म्हणजे डायरेक्ट मुंबईला नाही जायचं मित्रांनो, आता तिथून आम्ही राईट टर्न घेणार आहे वाडीवारा गावातून. आता हे आहे वाडीवारा गाव, बघू शकता तुम्ही. आता वाडीवारा गावामध्ये एंट्री मारल्यानंतर मित्रांनो इथं माझ्या मोठ्या भावाची बिन सासरवाडी आहे आणि या गावाचं नाव बिन भरपूर ऐकलं असेल तुम्ही, वाडीवारा, आणि फेमस नाव आहे. आणि या वाडीवारा गावापासून माझं मामाचं गाव 7 ते 8 किलोमीटर पुढे आहे. तर बघू शकता तुम्ही वाडेवारा गावामध्ये एंट्री मारल्यानंतर माझा मामाचा मुलगा भेटला. मग काय, माझा मामाचा मुलगा भेटला आणि त्याला घेतलं गाडीत. तसं आम्ही लग्नालाच चालूय, पण आता तो बिन भेटला, आता त्याला घरी घेऊन चालूय मी. आज माझा मोठा भाऊ आत्ते भाऊ धनंजय बारसकर भेटला. आज खूप आनंद झाला. तो रील्स काढतो, ब्लॉग करतो, मजा येते त्याचे रील्स ब्लॉग करताना. आज तो खूप दिवसानंतर ना मामाच्या गावाला चाललेला आहे, तर आज आम्ही मजा करू. धन्यवाद मित्रांनो. आता माझ्या मामाच्या मुलांनी सांगितलंय आज खूप दिवसानंतर चालूय आज आम्ही मामाच्या गावाला, आणि कॉलेजहून आलो होतो, तो रस्त्यातच भेटला. आता त्याला घरी बिन सोडून देतो आणि आता आम्ही सांजेगावला चालूय. तुम्हाला आमच्या मामाच्या गावाचं बिन दाखवून देतो, आमचं मामाचं गाव कसं आहे, तोपर्यंत सांगतो बाकीची गोष्ट. तर मामाच्या मुलांनी आम्ही खूप गप्पा मारल्या मस्त गाडीमध्ये. आता आम्ही निघालोय सांजेगावला आणि नाशिकची ही आमची सांजेगावची लाल परी आम्हाला काही रस्ता देतच नव्हती. मग काय रस्ता दिला, मग काय ओव्हरटेक करून निघालो मी सणानाना पिरिरे. आणि त्याच्यात एक गोरकायरचं राईट साईडला गाव आहे मित्रांनो, तुम्ही त्याला ओळखत असेल नाशिकवाल्यांनो, गोरकायर, ओला उबेर मारतो बघा तो. आता त्याचं गाव आमच्या गावापासून राईट साईडला जातं आणि आमचं सरळ जातं. आता बघू शकता आमचं सांजेगाव कसं काय पाणी. आम्ही दरवर्षी इडप्पा गणपती विसर्जनसाठी येतो मित्रांनो. आता आमच्या गावामध्ये एंट्री मारली, बघू शकता हे आमचं मामाचं गाव आहे सांजेगाव. सांजेगाव मध्ये एंट्री मारली मित्रांनो. आता बघू शकता इथं बाजूला माझा मित्र बिन राहतो, त्याचे पिकअप आहे, बघू शकता तुम्ही. आता हळूहळू एंट्री मारले तुम्ही. आमचं सांजेगाव बिन बघा, खूप सुंदर आहे. आता पहिल्यासारखं राहिलं नाही, आता थोडंफार खूप सुधारणा झाली आहे सांजेगाव मध्ये. तिथं माझे आजोबा बसेल होते. आता बघू शकता आम्ही एंट्री मारली. एंट्री मारल्यानंतर पहिली गाडी पार्किंग केली, बघू शकता. आणि जे तुम्हाला आता बाकीचे उतरले लगेच निघाले. आता मी पण निघालोय, बघू शकता. माझं आजीचं घर दाखवून देतो, म्हणजे मामाचं घर. तर बघू शकता तुम्ही माझं मामाचं घर. आता हे आमच्या शेजारचं आहे, त्यांनी बांधलं. हे माझं मामाचं घर आहे. तर घर कसं वाटलं तुम्हाला माझं मामाचं मित्रांनो? खूप मोठं आहे, तुम्हाला व्हिडिओमध्ये छोटं दिसतंय पण खूप मोठं आहे. आता माझी आजी बी आली, बघू शकता. आता आम्ही घरात एंट्री मारणार. हे माझ्या आजोबांचं आहे, म्हणजे दुसऱ्या आजोबांचं, म्हणजे आमचे सगळे नातेवाईक जवळपासच राहते मित्रांनो. आता बघू शकता आता घरामध्ये, आता ही घराचं बांधकाम चालू होतं ना, हे कला हक्काचं घराचं काम चालू आहे भाऊ मित्रांनो. आता बघू शकता माझ्या आजीच्या घरात एंट्री मारली. आता आजी एकटीच राहते. आजीनी मस्त एकदम प्युअर दुधाचा स्पेशल चहा बनवला आणि त्याच्यात बघू शकता ती माझी आजी. तुम्हाला जे घर दाखवलं ती आजी. आता आम्ही आजी नाही म्हणत, त्यांना मामीच म्हणतो. आता बघू शकता का मस्त आजीनी चहा बी पाजला. आता आम्ही त्या दुसऱ्या आजोबांच्या घरी, तिकडूनच्या घरी चालूय. आता आम्ही मस्त निघू तिकडं. तोपर्यंत तुम्ही घर बिन बघा आमचं कसं वाटतं तुम्हाला मामाचं घर. तुम्हाला मामाचं घर आवडलं असेल माझ्या, तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा मला. आणि तुमचं बिन मामाचं घर असेल मित्रांनो, गावाचे पद्धतच वेगळी मित्रांनो आणि एन्जॉय बिन खूप आहे. आम्ही लहानपणी शाळाला, शुक्रवारी शाळातून आलं का शनिवार रविवार आम्ही सांजेगावला राहायचो. हे बघू शकता, हे दुसरं मामाचं घर आहे माझ्या.
आता आम्ही मस्त घरात एंट्री मारली आहे. माझ्या बहिणीला मुलगा झाला आहे, मस्त बघू शकता, लहान आहे, 3च महिन्याचं आहे, खूप छान आहे. आणि नुसती दिवसभर चरतच राहते ती. आणि बघू शकता त्या पोराचे किती हाल करू राहिले. आणि व्हिडिओ कसा झालाय मित्रांनो नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा. आणि हा खास व्हिडिओ पूर्ण मामाच्या गावाचा आहे. भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत